आणि हे बघ, आपण टाइमपास नाही करत आहे, आपलं सिरियसली जाम प्रेम आहे. आभास की तुझी आणि हे बघ, आपण टाइमपास नाही करत आहे, आपलं सिरियसली जाम प्रेम आहे. आभास की तुझी स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. ते तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेके प्रीसेट दिलेला आहे तो आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचा अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचे, सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंग लाईन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली मटेरियल राहणार आहे. तर मटेरियलमधील काय करायचं आहे की मॉडेल इमेज ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केला आहे. इथं तुम्ही स्वतःचा इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे आणि इथं हा स्टेटस आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुमचा इमेज ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सपोर्शनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून त्याची साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे. आता अशा प्रकारे बघू शकता आपण साईज वाढवून घेतलेली आहे आणि इथं आपल्याला तो इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे. आता अशा प्रकारे इमेज सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिला म्हणजे 6.20 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरला क्लिक करून बरोबर त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय त्याच्या एकदा क्लिक करायचा आहे. त्याचबरोबर यासमोरील चालू होणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला अशा प्रकारे 2 ठिकाणी कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इमेज लेअरचे भाग केल्यानंतर आपल्याला हा इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. आता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर सिम्पली इथून पासून चालणारे प्रत्येक इमेज लेअर आहे ते आपल्याला अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला कडक असा दिसून येणार आहे. कॉम्बिनेशन हे आपल्याला युनिक असं दिसून येणार आहे. तर हे सर्व इमेज आहेत ते आपल्याला एकाड एक आपल्याला अशा प्रकारे सर्व इमेज लेअर आहेत ते अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहेत. बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आता बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला व्हिडिओ ॲड करायचा आहे. व्हिडिओ ॲड करण्यासाठी खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला 7 सेकंदाचा जो टाइमपास मूवीमधला जो व्हिडिओ क्लिप आहे तो इथं प्रोव्हाइड केलेला आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. आता इथं ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे की सिम्पली मूव्ह अँड ट्रान्सपोर्शनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची साईज आहे ती थोडीशी वाढवून घेऊन इथं आपल्याला काय करायचं वरती अशा प्रकारे हा सीन आहे तो अशा प्रकारे व्हिडिओ सेट करून घ्यायचा आहे. आता सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ बघू शकताय तुम्ही या 6.20 सेकंदापर्यंतच ठेवून घ्यायचं आहे. उरलेला थोडासा भाग आहे तो कट करून टाकायचा आहे. त्यानंतर काय करायचं की याच व्हिडिओ लेअरला सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन इथं आपला सर्च्युलेशन किंवा स्पॉट कलर यात दोन्हीमधला कुठलाही एक इफेक्ट ॲड करून इथं आपल्याला सर्च्युलेशन आपण ॲड केलेला आहे तर सर्च्युलेशन आहे ते -100 करून घ्यायचं आहे. तर -100 करून घेतल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला लॉंग प्रेस करून आपली जी रेक्टँगल लेअर आहे त्याच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचे आहे. म्हणजे बघू शकताय तुम्हाला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर व्हिडिओमध्ये वापरले जे लेअरिंग्स आहेत तेही आपण इथंच तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. ते तुम्हाला एक्स्ट्रा कुठली करण्याची गरज नाही आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता की तुम्ही इथं याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता इथून पासून चालवणारे पुढे जो व्हिडिओ आहे तिथं आपण काय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता व्हिडिओमध्येच या व्हिडिओचा तुम्हाला एक स्क्रीनशॉट अशा प्रकारे दिलेला आहे तो स्क्रीनशॉट ॲड करून घ्यायचा आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन त्याची ही साईज वाढवून इथं आपला वरती तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता सेट करून घेतल्यानंतर शेवटपर्यंत याची लेंथ वाढवायची आहे. आता हा फोटो आहे तो आपल्याला काय करायचा आहे हाही फोटो आपल्याला लॉंग प्रेस करून अशा प्रकारे रेक्टँगल लेअरच्या म्हणजे त्या व्हिडिओच्या लेअरच्या बरोबर इथं घेऊन यायचे आहे. आणि व्हिडिओच्या लेअरच्या इथं घेऊन आल्यानंतर सिम्पली इथं काय करायचं आहे की इथं तुम्ही
इथून मागं आपण लेअरिक्स यूज केल्या. आता इथून पुढे काय करायचं की खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला एक टेक्स्ट दिलेला आहे टाइमपास म्हणून, तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी ॲड करण्यासाठी खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे तो तुम्हाला दिसून येणार आहे. तो सिम्पली ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे या व्हाईट PNG वरती अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे आणि याची लेंथही शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता एवढी तर आपली स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण यूज केलेले जे इमेज आहेत अशा प्रकारे, तर त्या इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि जे ते 2 इफेक्ट दिसून येत आहेत त्यातला फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला 6.20 या सेकंदाच्या इमेज लेअरला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर एक इमेज मध्ये सोडून 12.2 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून घ्यायचे आहे. आता अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर परत इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि इथून जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला 9.18 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे आणि त्यानंतर 14.16 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. म्हणजे याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये वापरलेले लेयर्स ही बघू शकता आपण प्रॉपरली इथं सेट केलेलं आहे. तर अशा प्रकारे याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो अशा प्रकारे इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओज ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.